हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवे इंजिनिअरिंगचं 26 नंबरचं लेक्चर. तर यामध्ये आपण जसं की आपण मागच्या घेऊन पाहिलं होतं आपण की कर्वचे टाईप पाहिले होते आपण. सायलेंट कर्व झालं, रिएंट्रंट कर्व झालं किंवा हेअरपिन बेंड झालो. तर आपण ह्या लेक्चरमध्ये आपण ड्रेनेज स्ट्रक्चरविषयी माहिती पाहणार आहोत. ओके, तर ड्रेनेज स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय? ओके, द सरफेस वॉटर फ्लोईंग फ्रॉम द हिल रोड्स टुवर्ड्स द रोडवे इज वन ऑफ द मेन प्रॉब्लम इन ड्रेनेज ऑफ अ हिल रोड्स. ओके, इट इज desirable that the water from the hill side is not allowed to flow into side drains due to the problem in maintaining the side drains intended for water from the roadway. The drainage of a hill road consists of the following systems. Okay, so first one is surface drainage, second one is controlling seepage flow, and last one is cross drainage. Okay, so first one is सरफेस ड्रेनेज. सरफेस ड्रेनेज म्हणजे काय पाहूया आपण. तर इन हिल रोड्स सरफेस वॉटर कॉजेस इरोजन टू द रोड सरफेस इन हिल साइड्स मे रिझल्ट इन टू द लँड साइज और स्लॅब्स. ओके, slips. A proper arrangement for drainage of surface water is therefore most important to prevent the erosion and landslides. An efficient network of structure of surface drainage system of a hill road consists of the following works. ओके, तर बघा सरफेस ड्रेनेज म्हणजे काय किंवा ते का प्रोव्हाइड करायचं आपण नेमकं, किंवा जे काही ड्रेनेज स्ट्रक्चर ते का प्रोव्हाइड करायचं आपण. ठीक आहे, तर आपण का प्रोव्हाइड करते पाहूया आपण. तर बघा सरफेस ड्रेनेजमध्ये काय जे काही हिल रोड्स असतात तर त्यामध्ये काय होतं काय, जे पण काही रोड वॉटर आहे, ठीक आहे, जे पण काय सरफेस वॉटर आहे ते इरोजन होतं त्याच्यात. त्यामुळं जे काय आपलं रोड सरफेस त्याचं इरोजन होतं, त्याचं इरोजन झाल्यामुळे काय होतं की हिल साईडचे तर त्यामध्ये काही लँडस्लाईड होऊ शकतं किंवा ते स्लिप होऊ शकतात. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला एक प्रॉपर अरेंजमेंट लागते. ठीक आहे, त्यासाठी एक प्रॉपर अरेंजमेंट लागते. म्हणून आपण जे काही सरफेस वॉटर आहे त्यासाठी आपण ड्रेनेज स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो. ओके, तर मग ही जी ड्रेनेज स्ट्रक्चर प्रोव्हाइड करायचं त्या मग कशा पद्धतीने अरेंजमेंट करायची नेमकं आपण. ठीक आहे, आपण कशा पद्धतीने अरेंजमेंट करू शकतो. तर त्यामध्ये बघा फर्स्टली काय करू शकतो का, प्रोव्हाइड साईड ड्रेन. आपण साईड ड्रेन प्रोव्हाइड करू शकतो. देन नेक्स्ट वन इज प्रोव्हाइडिंग कॅच वॉटर ड्रेन्स और इंटरसेप्टिंग ड्रेन्स. आपण कॅच वॉटर ड्रेन्स देखील प्रोव्हाइड करू शकतो किंवा इंटरसेप्टिंग ड्रेन्स देखील प्रोव्हाइड करू शकतो. आणि लास्ट वन इज क्रॉस ड्रेन देखील आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके, तर या पद्धतीने आपण ते सरफेस ड्रेनेज तर याचं हे करू शकतो, याचं डिस्पोजल किंवा त्याची एक अरेंजमेंट करू शकतो. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉईंट आपला की साईड ड्रेन्स. साईड ड्रेन्स कशाला म्हणते किंवा साईड ड्रेन्स कोणत्या पद्धतीचे असतात. ठीक आहे, तर साईड ड्रेन्स आर प्रोव्हाइडेड टू कॅरी रेन वॉटर फ्रॉम द सरफेस ऑफ कॅरेज वे अँड ऑल्सो फ्रॉम स्लोपिंग साईड ऑफ हिल. दे कॅन बी प्रोव्हाइडेड ऑन बोथ साईड ऑफ द रोडवे ओनली वेअर द रोड इन थ्रू कटिंग. ओके, जर जे पण काही आपण आपला जो काही हिल रोड आहे तर त्या ठिकाणी हे जे काही साईड ड्रेन्स आहे दोन्ही पण साईडला आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. तर त्यामध्ये जे पण काही सरफेस वॉटर आहे, जे पण का आपला रोडचा जो सरफेस किंवा कॅरेज आहे त्यावरून जे काही स्लोपिंग पोर्शनवरून जे काही वॉटर कलेक्ट केलं जातं ह्या कॅच ड्रेनमध्ये आणि त्यामधून ते ड्रेन आउट केलं जातं. ठीक आहे, किंवा ते वॉटर किंवा जे काही स्लोपिंग पोर्शनवरून हिल साईडच्या स्लोपिंग पोर्शनवरून जे पण काही वॉटर कलेक्ट होतं ते देखील ह्याच ड्रेनमध्ये कलेक्ट केलं जातं. ठीक आहे, तर ते जे वॉटर आहे त्याला कलेक्ट करण्याचं काम हे साईड ड्रेन्स करतात. देन आता हे जे साईड ड्रेन्स आपण बोथ साईडला प्रोव्हाइड करू शकतो. ओके, आउटर साईडला पण प्रोव्हाइड करू शकतो, इनर साईडला पण प्रोव्हाइड करू शकतो. पण कधी ज्या वेळेस आपला जो का रोड सेक्शन तो जर कटिंग सेक्शनमध्ये असेल तर. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉईंट बघा, आता हे ज्या साईड ड्रेन्स असतात तर हे साईड ड्रेन्स असतात इन स्लोप रोड. ओके, आउट स्लोप रोड अँड क्रॉन रोड. तर आपण ह्या पद्धतीने प्रोव्हाइड करू शकतो. जर इन स्लोप रोड असेल तर आपण फिगरमध्ये दिसते आपण त्या पद्धतीने प्रोव्हाइड करू शकतो, किंवा जर आउट स्लोप जर रोड असेल तर या पद्धतीने करायचं. देन क्रॉन रोड असेल तर या पद्धतीने करू शकतो आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण साईड ड्रेन्स प्रोव्हाइड करू शकतो. देन नेक्स्ट वन इज कॅच वॉटर ड्रेन्स. ओके, कॅच वॉटर ड्रेन्स म्हणजे नेमकं काय. कॅच वॉटर ड्रेन्स आर प्रोव्हाइडेड हायर अपॉन द हिल स्लोप साईड. ओके, parallel to the road. Their main functions is to catch and lead away surface water coming from higher lying areas before it reaches the road, or direct water to the where it can safely cross the रोड. ओके, म्हणजेच काय की आपण काय करतो या ठिकाणी की कॅच वॉटर कसं हे करतो आपण, का यूज करतो की जे पण काही वॉटर कलेक्ट होणार आहे किंवा वॉटर जे पण स्लायडिंग डाऊन होतं आहे, ठीक आहे, त्याला या ठिकाणी आपण कलेक्ट करतो. ह्याचे कॅच वॉटर दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी काय करतो की त्याचं स्पीड आहे तो कमी करायचं काम करतो या ठिकाणी. ठीक आहे, डायरेक्टली आपण रोडवरती आपण हे करत नाहीत, येऊ देत नाही. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा याच्यामध्ये क्रॉस ड्रेनेज. आपला जो नेक्स्ट पॉईंट आपला क्रॉस ड्रेनेज म्हणजे नेमकं काय. द प्रोव्हिजन ऑफ प्रोव्हाइडिंग अ क्रॉस ड्रेनेज टू द स्ट्रक्चर ॲट फ्रिक्वेंट इंटरवल्स ऑल्सो हेल्प इन रिड्युसिंग द साईज ऑफ साईड ड्रेन्स ॲज वेल ॲज टू टच कॅच वॉटर.
as well as to catch water drains. Okay, so an efficient cross drainage system is essential for disposing of the surface water connected by catch water drains and side drains across the hill roads. Okay, it consists of providing cross drainage structure at a frequent intervals. An efficient cross drainage system prevents side drains from overflowing and flooding the road surface. Okay, then third one is the cross drainage is provided by constructing the structure like small wonder wings, club pass, causeway, culverts and minor or major bridges according to their suitability. Okay, then next one is बघा आपण या ठिकाणी पाहायला भेटतं की क्रॉस ड्रेनेज म्हणजेच काय बघा फिगरमध्ये पाहायला भेटते आपल्याला या पद्धतीचं आपण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो. ओके, कॅच वॉटर ड्रेन्स पण दिसतं, याच्यामध्ये साईड ड्रेन्स पण आहेत, रोड पण आहे, नंतर स्टोन ॲप्रॉन पण आहेत, ह्या पद्धतीने जे काही रिटर्निंग वॉल्स पण आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. ठीक आहे, तर हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण क्रॉस ड्रेनेज असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा पुढचा पॉईंट आहे नेसेसिटी ऑफ प्रोव्हाइडिंग क्रॉस ड्रेनेज वर्क. का गरज आहे, आपण का प्रोव्हाइड करायचं क्रॉस ड्रेनेज वर्क. ठीक आहे, सो फर्स्ट वन इज रोड ड्रेनेज इज नेसेसरी टू कलेक्ट surface water in side drains and to keep road surface in dry condition. Okay, it is also required to carry subsurface water away from sublayer in heavy rainfall regions. Okay, the next one is it helps to reduce the occurrence of the road defect due to the rainwater and rise of ground level. And fourth one is it is beneficial to minimize landslide and related undesirable effects. It increases load carrying capacity due to the dry condition and maintain the density of sublayers. And sixth one is it also result a good durable road with lesser maintenance as well. Okay, तर हे सगळे काय नेसेसिटीज झालं आहे. ठीक आहे, का कन्स्ट्रक्ट करायचं त्यासाठी. ठीक आहे, द नेक्स्ट वन इज कंस्ट्रक्शन प्रोसेस ऑफ हिल रोड. आता ही जी काही कंस्ट्रक्शन आपण असं जसं पाहिलं आपण की फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये कंस्ट्रक्शन प्रोसेस कसं करायचं किंवा बिटुमिन रोडचं पाहिलं आपण, सिमेंट कॉन्क्रीट रोडचं देखील पाहिलं, त्याच पद्धतीने हिल रोडचं कंस्ट्रक्शन कसं करायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सो द फॅक्टर्स कंट्रोलिंग द अलाइनमेंट ऑफ हिल रोड्स आर एज फॉलोज. तर कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, ठीक आहे, जे की अलाइनमेंटला अफेक्ट करतात. सो फर्स्ट वन इज लेंथ ऑफ द रोड. ओके, तर जी काय रोड कन्स्ट्रक्ट करायचं त्याची जी काय लेंथ आहे इट शुड बी लेस. ओके, इट शुड बी लेस टू रिड्यूस कॉस्ट ऑफ कंस्ट्रक्शन पर किलोमीटर. जर ती लेंथ जर कमी असेल देन जो काय पर किलोमीटर जो काय खर्च येणार आहे तो कमी येणार आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट वन इज नंबर ऑफ कर्व्स. इफ नंबर ऑफ कर्व इज मोर देन इट बिकम डिफिकल्टी इन कंस्ट्रक्शन. जर नंबर ऑफ कर्व जर जास्त असतील तर कंस्ट्रक्शनमध्ये डिफिकल्टी किंवा कॉम्प्लिकेटेड कंस्ट्रक्शन बनत जातं. त्यासाठी जे पण नंबर ऑफ कर्व्स आहेत कमी पाहिजेत. देन थर्ड वन इज एक्सेसिव्ह कटिंग ऑफ रॉक. Okay, if alignment result in excessive cutting of rocks then it should be diverted to another direction. जर आपण जर सपोज कंस्ट्रक्शन करतो जर म्हणजे जर जास्त कटिंग येते, ओके, जास्त कटिंग येते रॉकचे, तर त्या ठिकाणी आपण आपली अलाइनमेंट चेंज करायला पाहिजे आपण. देन फोर्थ वन इज ग्रेडियंट ऑफ रोड. फोर्थ वन इज gradient of rope. It should be always to lower slide to maintain the comfortless while driving. And then next one is fourth one is landslide prone area. The alignment in hilly area should pass through an area lesser chances of landslide. अशा ठिकाणी आपल्याला आपली अलाइनमेंट पास करायची की ज्या ठिकाणी लँडस्लाइडचे चान्सेस कमी आहेत. ओके, देन नेक्स्ट वन इज फिफ्थ वन इज इकॉनॉमी ऑफ gradient of rope. It should be always to be lower side थ्रो मेंटेन कम्फर्टेबल व्हाईल ड्राईव्हिंग. ओके, तर हे सगळं आपली कंस्ट्रक्शन प्रोसेस होती. देन नेक्स्ट बघा पुढचा पॉईंट लँडस्लाईड. तर मग लँडस्लाईड म्हणजे नेमकं काय पाहूया आपण. लँडस्लाईड कशाला म्हणायचं किंवा लँडस्लाईड म्हणजे नेमकं काय. लँडस्लाईड इज डिफाईन्ड ॲज द मुवमेंट ऑफ द मास ऑफ रॉक, डेब्रिज और अर्थ डाऊन अ स्लोप कॉज बाय द फायनाईट शेअर फेल्युअर. ओके, जे पण काही मास ऑफ रॉक आहे किंवा डेब्रिज आहे किंवा अर्थ आहे, जी काय तुमची माती कचरा आहेत किंवा जे पण काय तुमचं रॉक आहे, ओके, तो जो काही स्लाईड डाऊन होतो आहे, ठीक आहे, स्लोपवरून जो काही स्लाईड डाऊन होतो त्याला आपण कशामुळे होतं ते फायनाईट शेअर फेल्युअरमुळे. ओके, त्याला आपण लँडस्लाईड असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट बघा तर नेक्स्ट पॉईंट बघा याच्यामध्ये द टर्म्स लँडस्लाईड डिनोट द आउटवर्ड अँड डाऊनवर्ड मूवमेंट ऑफ स्लोप forming material composed of natural rock, soils, artificial fill or combination of this material. Landslide moves along the surface of separation and landslide may be classified into the following categories. ओके, तर आपण इथं पाहिलं की लँडस्लाईड कशाला म्हणायचं. त्यानंतर देन नेक्स्ट की लँडस्लाईडचे टाईप कोणते कोणते पडतात. ठीक आहे, तर फर्स्ट टाईप आपला फॉल्स कशाला म्हणायचं. इट हॅपन्स ड्यू टू द ॲब्रुप्ट मुवमेंट of masses of geologic materials such as rocks and boulders that become detached from the steep slopes of cliffs. ओके, तर ह्या टाईपचं जर लँडस्लाईड झालं तर आपण फॉल्स असं म्हणतो. ओके,
जे पण काही जिओलॉजिकल मटेरियल्स, ओके, जे पण काही जिओलॉजिकल मटेरियल्स सच ॲज रॉक झालं किंवा बिल्डर्स झालं. बिल्डर्स म्हणजे काय की जे पण काही ज्याची साईज 63 mm पेक्षा 300 mm पेक्षा जर जास्त असेल तर आपण त्याला बिल्डर्स असं म्हणतो. ओके, देन जे पण काही नॅचरल जिओलॉजिकल मटेरियल्स सच ॲज रॉक झालं किंवा तुमचे बिल्डर्स झालं, हे जे पण काही स्लोपमध्ये जे काही स्लाईड होत आहेत किंवा त्यांच्यापासून जे काही लँडस्लाईड होतं आपण फॉल्स असं म्हणतो. ते नेक्स्ट वन इज टोपल्स. ठीक आहे, टोपल्स म्हणजेच काय, इट हॅपन्स ड्यू टू द फॉरवर्ड रोटेशन ऑफ अ युनिट ऑर अ युनिट अबाउट द सम pivotal point below or low in the unit under the action of gravity and forces exerted by the adjacent unit or by fuel in cracks. This type of landslide is also called as topals. Okay, the next one is slides. It is the movement of the rock caused by the finite shell failure along one or the several surfaces which are the either visible or whose presence can be imagined. Okay, and then last one is spread. Spread means it is usually occur in very gentle slopes or flat terrains. Okay, these are the 4 types of landslides. Then next one is causes of landslide. Okay, आता आपण लँडस्लाईड म्हणजे काय पाहिलं, टाईप्स पाहिले. त्यानंतर then next causes of landslide, काय कारण आहेत, का होतं लँडस्लाईड नेमकं. ठीक आहे, ते पाहायचं आपल्याला. सो फर्स्ट वन इज इंक्रीज इन वॉटर कंटेंट ऑफ सॉईल ड्युरिंग रेनी सीझन्स. ओके, जे पण काही रेनी सीझनमध्ये जे पण काही मॉइश्चर कंटेंट सॉईलमधलं, ठीक आहे, किंवा वॉटर कंटेंट किंवा मॉइश्चर कंटेंट ते इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की लँडस्लाईड होऊ शकतं. देन नेक्स्ट वन इज अंडरमायनिंग कॉज बाय इरोजन ऑर एक्सकॅव्हेशन. जर जास्त इरोजन झालं किंवा एक्सकॅव्हेशन झालं तर देखील लँडस्लाईड होऊ शकतो. ठीक आहे, देन नेक्स्ट वन इज व्हायब्रेशन अँड शॉक कॉज बाय ब्लास्टिंग ऑर अर्थक्वेक. ओके, जे पण आपण व्हायब्रेशन किंवा जे काही शॉक किंवा ब्लास्टिंग करतो आपण, ठीक आहे, त्यापासून देखील किंवा अर्थक्वेक त्यापासून देखील लँडस्लाईड होऊ शकतं. देन नेक्स्ट वन इज ड्यू टू सिपेज प्रेशर ऑफ पर्क्युलेटिंग ग्राउंड. ओके, जे पण काही सिपेज प्रेशर आहे किंवा जे पण काही सिपेज होते वॉटरचं त्यापासून देखील होऊ शकतं. देन नेक्स्ट वन इज ड्यू टू फेल्युअर ऑफ ब्रेस्ट वॉल कन्स्ट्रक्टेड वॉल ही रोड्स. आपण जी काही ब्रेस्ट वॉल कन्स्ट्रक्ट केली ती जर फेल्युअर झाली, तिचं जर फेल्युअर झालं किंवा ती जर फेल झाली देन तेव्हा देखील लँडस्लाईड होऊ शकतं. ओके, देन नेक्स्ट वन इज हेअर क्रॅकिंग ड्यू टू द अल्टरनेट स्वेलिंग अँड श्रिंकेज ऑफ द सॉईल मास. ओके, तर तेव्हा देखील लँडस्लाईड होऊ शकतं. दीज आर द कॉजेस ऑफ लँडस्लाईड्स. ओके, देन नेक्स्ट वन इज लास्ट जो पॉईंट आपला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ लँडस्लाईड. आता या ठिकाणी याला आपल्याला कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, आपण कशा पद्धतीने याला रेजिस्ट करू शकतो किंवा अपोज करू शकतो. सो फर्स्ट वन इज प्रोव्हाइड इफेक्टिव्ह ड्रेनेज सिस्टीम युजिंग कॅच वॉटर ड्रेन्स. ओके, काय करायचं आपण की प्रोव्हाइड इफेक्टिव्ह ड्रेनेज सिस्टीम प्रोव्हाइड करायची युजिंग कॅच वॉटर ड्रेन्स. ओके, कॅच वॉटर ड्रेन्स यूज करून आपण इफेक्टिव्ह ड्रेनेज सिस्टीम प्रोव्हाइड करायची. देन नेक्स्ट वन इज प्रोव्हाइड अप्रोप्रिएट स्लोप टू मिनिमाइज इरोजन ऑफ सॉइल्स. ओके, प्रोव्हाइड अप्रोप्रिएट स्लोप टू मिनिमाइज इरोजन ऑफ सॉईल. अप्रोप्रिएट असा स्लोप्स प्रोव्हाइड करायचा आहे कशासाठी की एरोजन नाही झालं पाहिजे सॉईल त्यासाठी. देन थर्ड वन इज प्रोव्हाइडिंग ज्यूट निटिंग अँड वायर निटिंग फॉर स्टॅबिलिटी ऑफ स्लोप्स. ओके, देन नेक्स्ट वन इज ॲप्लिकेशन ऑफ अस्पल्ट मल्च ट्रीटमेंट टू स्लोप फॉर स्टॅबिलिटी. ओके, देन नेक्स्ट वन इज रिमूव्हल ऑफ व्हेजिटेशन टू अवॉइड ग्रोथ ऑफ क्रॅक्स. ओके, जे पण काय व्हेजिटेशन्स आहेत ते पण काय जे पण काय आपले झाड आहेत किंवा जे पण गवत आहे ते पण रिमूव्ह करायचं लवकर वेळोवेळी, कारण त्यापासून काय ते जास्त ग्रो झाल्यामुळे त्यापासून देखील क्रॅक जाऊ शकतात. देन ड्यू टू फेल्युअर ऑफ ब्रेस्ट वॉल फेल झाल्यानंतर देखील होऊ शकतं. देन नेक्स्ट वन इज युझिंग केमिकल ट्रीटमेंट फॉर ग्राउंड वॉटर. ठीक आहे, जर ड्यू टू फेल्युअर ऑफ ब्रेस्ट वॉल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय करू शकतो आणखीन युझिंग केमिकल ट्रीटमेंट फॉर ग्राउंड वॉटरला आपण ग्राउंड वॉटरला केमिकल ट्रीटमेंट देखील देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स होते लँडस्लाईडचे. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा जो काय 5th नंबरचा जो काही चॅप्टर आहे तो या ठिकाणी संपतो आहे आपला. सो आपला जो काही लास्ट जो युनिट आहे आपला ड्रेनेज मेंटेनन्स अँड रिपेअर वर्क्स तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. सो थँक्यू सो मच.